लंबोदराय सकलाय जगद्हिताय सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे आज आपण आलेलो आहोत पुण्यातील कसबा गणपती येथे आणि हा गणपती बाप्पा पुण्याचे ग्रामदैवत आहे। अर्थातच गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असल्यामुळे चला तर त्याचं वंदन करूया आणि आजच्या भागाचा शुभारंभ करूया। गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्या सोबत आहे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचे ट्रस्टी संगीताताई। त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत। ताई, खरं तर ह्या मंदिराबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल आपल्या ह्या श्री कसबा गणपती मंदिराबद्दल? हे गणपतीचं मंदिर जे आहे ते पुरातन आहे, ऐतिहासिक पुरातन वास्तू आहे। ह्याची पार्श्वभूमी असे हे शिवकालीन आहे। ह्याला पुण्यात ग्रामदैवत म्हणून उल्लेख केलं जातं। राजमाता जिजाऊ लाल महात वास्तव्यास होत्या, त्या छत्रपती बालशिवाजी वास्तव्यास इथं होते, इथं पाया पडायला यायचे। त्यावेळेस या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही युद्धाला किंवा कुठल्याही मोहीम असेल इथनं सुरुवात व्हायची आणि इथनंच पुण्यात आपला सोन्याचा नांगर फिरलेला आहे आणि इथनं पुण्यनगरीचं म्हणजे पुण्याचं वसन झालेलं आहे, म्हणून याला पुण्यनगरी असं म्हणतात। आणि या गणपतीचं नाव जयती गजानन म्हणून आहे आणि आपण एखाद्या वस्तीमध्ये राहतो त्याला आपण कसबा म्हणतो, म्हणून याला कसबा गणपती पण उल्लेखलं जातं। आणि कसबा गणपतीचा उल्लेख करताना की हे 450 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी आहे। 450 वर्ष आणि राजमाता जिजाऊंनी याचा जीर्णोद्धार केला आणि इथे ज्येष्ठ माघ आणि भाद्रपद इथे हे उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। आमचा उत्सव मंदिराचा म्हणजे प्रतिपदा ते पंचमी असा असतो। गणपती उत्सव भाद्रपद आत्ता तुम्ही जे हे करताय त्याच्यात भाद्रपदीचा उल्लेख केला म्हणजे त्या 10 दिवस जे गणपती बसतात त्याच्यामध्ये प्रतिपदा ते पंचमी आमच्याकडे उत्सव तो असतो। आणि त्यामध्ये इथे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला, तेव्हा सार्वजनिक गणेश उत्सव करताना प्रथम ग्रामदैवत इथं असल्या कारणाने प्रथम गणपती बसवायचा मान कसबा गणपतीला दिला, म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाला दिला। दुसरा ग्रामदेवी जोगेश्वरी असल्या कारणाने जोगेश्वरीला दिला। तिसरा गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा असे 5 हे मानाचे गणपती आहेत। आणि इथे कुठलंही मंगल कार्य असू देत, जे पत्रिका ठेवायला येतात काही असेल नवस बोललं जातं इथं पूर्णपणे साध्य होतात आणि त्याचा हे नवस पूर्ण होतो। आणि आपल्याला इथं आल्यानंतर जी सुख शांती समाधान मिळतं हे इथं आल्यानंतरच कळतं, म्हणून या गणपतीचं नाव आहे जयती गजानन। अच्छा, वा वा, खूप सुंदर ताई, खूप सुंदर तुम्ही ह्या आपल्या श्री कसबा